या सोमवारी म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला मिसिंग लिंकवरती 100 टनांची दरड कोसळली आणि ही दरड कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये जी आरोपांची दगडफेक सुरू झाली आहे ती काही थांबण्याचं शांत होण्याचं नाव घेत नाहीये। आता नवा आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेला आहे तो मुख्यमंत्र्यांमध्ये आणि राज ठाकरेंमध्ये। त्याचाच आढावा पहिल्या बातमीमधनं आपण घेणार आहोत। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची राजकारणापलीकडची मैत्री हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वश्रुत विषय आहे। मात्र आता हीच मिसिंग लिंक किंवा मिसिंग लिंकचा मुद्दा, दरड कोसळण्याचा मुद्दा दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतोय अशी चर्चा आहे। कारण मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानसभेतल्या निवेदनाचा आज राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतलाय। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा चक्क एकेरीत उल्लेख केला। केंद्राच्या कामांबाबत प्रश्न विचारला की देशद्रोही, मिसिंग लिंकबद्दल प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्राचा अपमान, मग सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे की नाही असा खडा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। दरम्यान यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधाऱ्यांनी, खास करून भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंचा जोरदार समाचार घेतलाय। असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले। जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला। यांच्या थोबाडावर टिचून, आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। काय म्हणतायत म्हणे, एक वेळे मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। पण विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय। आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येतंय। वाईट साईड लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीम कडनं सुरू झाल्या, आता तुमच्या अंगावरती येतंय ते सगळं, आणि तुमच्या अंगावरती येतंय म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान। ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? आणि विधानसभेत काल विविध विषयांवरती बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदीतनं भाष्य केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी हिंदीचा वापर विधानसभेत केला, या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। आजमी साहब, हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो, कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। तर मिसिंग लिंक बद्दल बोललं तर मग महाराष्ट्राचा अपमान कसा होतो या मुद्द्यावरनं आणि सोबतच मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना हिंदीचा वापर का केला याही मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी सरकारला, खास करून मुख्यमंत्र्यांना खडे सवाल विचारले। परंतु राज ठाकरेंच्या सगळ्या मुद्द्यांना सत्ताधाऱ्यांकडनं जोरदार उत्तर तर दिलंच गेलं। कशी जुगलबंदी रंगली आणि राज ठाकरेंनी सगळं काही भाष्य करताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख कसा केला तोही आपण पाहूया। महायुती सरकारची हिम्मत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली, आणि आज आपण पाहू शकतो तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली, ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला। कुठेही
केबल स्टेट ब्रिजला क्रॅक नाही, पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू. पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर राज्यामध्ये होणाऱ्या कामांचा दर्जा का घसरतो. विरोधक सातत्यानं याबद्दल सवाल उपस्थित करताना राज ठाकरेंनी सुद्धा आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय आणि थेट या सगळ्या कंत्राटांमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीबद्दल भाष्य केलंय. काय म्हणाले राज ठाकरे आपण पाहूया. मध्यंतरी कंत्राटदारांचे व्हिडिओ आले होते. कंत्राटदार सांगतात आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झाले त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात. 56%. म्हणजे ज्याच्यासाठी काम काढलंय ते काम त्यांनी 44% करायचं. तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार. आणि मुख्यमंत्र्यांवरती टीका करणाऱ्या राज ठाकरेंना सत्ताधाऱ्यांच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर देताना काय म्हटलं आपण पाहूया. माझी अपेक्षा होती राजसाहेबांकडनं की सकाळी ते अभिनंदन करतील, पण माझा त्या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी आहे. इन्फ्रा मॅन म्हणून त्यांचा सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाईल. आणि एकीकडे विरोधकांना उत्तर देताना सभागृहात मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाबाबत राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेले असताना, थेट मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली असताना, दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावरनं त्यांना लक्ष्य केलंय. पैसा खाया तो गाली भी खानी पडेगी हे समजून घ्या. लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही. तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमकी आम्ही ऐकून घेणार नाही. महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही. आम्ही प्रश्न विचारत राहू. तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केला असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू.